मोरया शिक्षण संस्था चिंचवड आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेमध्ये सिटी प्राईड स्कूल रावेत सहभागी होत आहे। मी रेणुका पाटील, माझ्या सहशिक्षिका मंगल हरपळे, अनुराधा जाधव आणि शीतल शिर्के आपल्या समोर सादर करीत आहोत वी.स. खांडेकर लिखित रूपक कथा गवताचे पाते। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली। पट 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 त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की। पानाला राग आला। ते चिडून म्हणाले, अरे जा चिडकोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले। ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती। त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते। पुन्हा हिवाळा आला। थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले। पण पुन्हा पुन्हा त्यांची झोपमोड होऊ लागली। जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती, पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होते। ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पाने, जीव खाऊन टाकला त्यांनी अगदी। केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी। रूपक कथेचा भावार्थ अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे। गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात। दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते। मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत। तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते। बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते। दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही। मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावातही काही बदल होईल का? धन्यवाद।